चुकून झालोय आमदार आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात गेलं तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल मायला आलेली संधी येते गेली जेवतच नव्हता भाषण करायला आम्हाला स्टेज वेगळं आहे ना आम्ही आहेच नव्हतं नाही मिळालं तर आमचं कल्याणकर आहे आमच्या बरोबर तो त्याच्या आठवणी सांगत होता पण सांगता सांगता आखडला जेव्हा आम्ही बंडखोरी केली त्या काळामध्ये ह्याला आम्ही घेऊन गेलो होतो आता याची पहिली वेळ आम्ही गट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ मायला चुकून झालोय आमदार आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात गेलं तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल मायला आलेली संधी येते गेली जेवतच नव्हता मग त्याला सांगत होणार बालाजी खावे बाबा नाही आणि बालाजी असं नाहीये आम्ही पण हिंमत केली आम्ही 42 वर्ष राजकारणात आहे तू पहिल्यांदा आलास निवडू आम्हाला बी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय तू खा रे बाबा नाही सर आणि तू नाही जेवला तर तसं मरशील खाऊन तर मर एकदा तर म्हणते हॉटेलच्या वर उडीच मारत आता आम्हाला संख्या मोजायची पडली याची उडी खायची पडली एखादा जर कमी जास्त झाला असता आम्ही बहुमतातून नसतो आलो तर आमची बी आमदारकी रद्द मग 2 माणसं त्याच्या बरोबर ठेवायचं हा तिकडे जरी पाऊल टाकलं अलर्ट होऊन जा नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात तो असला पाहिजे त्याला सांगितलं कल्याणकर आम्ही करतोय आमचं राजकारण पणाला लावतोय उद्या काय बरं वाईट होईल आम्ही तर डायरेक्ट वॉशआउट होऊन जाऊ तू नवीन तुला कोणी माफ करून टाकतील परंतु हिंमत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असत आज कल्याणकरांनी जे कामं केले त्याच्या पहिले 25 आमदार झाले असतील 5 आमदार झाले असतील मतदारसंघामध्ये काम केले की नाही जास्त आमच्यापेक्षा हुशार तोच निघला सगळ्यात जास्त निधी त्यांनी घेतला सत्य आहे की नाही दुसऱ्यांदा निवडून आला की नाही आला आता तुला चिंताच नाही राहील बाप्पा एक नांदेड हा सगळं खरं अर्थानं मी तुम्हाला नमस्कार करायलाच आलेलो आहे बाजूला तो बाबूराव त्याचं गाणंच फेमस होतं बाबूराव आला